नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अनस्टॉपेबल उल्वे सिरीज कस करणार आहोत. उल्वेतलं रेसिडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, रिसेल आणि ऑनगोईंग रेट्स, 4 टाईपचं मेजर स्ट्रक्चर्स उल्वेमध्ये डेव्हलप केले जात आहेत. G+4ची बिल्डिंग, G+7ची बिल्डिंग, G+13ची स्टँड अलोन बिल्डिंग सिंगल टॉवर आणि G+14चा विथ ऑल अम्युनिटीज कॉम्प्लेक्स टॉवर डिस्कस करणार आहोत. ह्या स्ट्रक्चर्समध्ये 1 BHKचे रिसेल आणि ऑनगोईंग रेट्स काय आहेत. G+4मध्ये 1 BHK रिसेलमध्ये 45 to 50च्या रेंजमध्ये तुम्हाला भेटणार. G+7मध्ये 55 to 65च्या रेंजमध्ये, G+13च्या टॉवरमध्ये तुम्हाला 65 पासून तर 85 पर्यंतचे 1 BHK भेटणार. ही जी कंप्लीट रेंज आहे ह्यामध्ये पॉझिटिव्ह पॉईंट्स कन्सिडर केलेले आहेत, ज्यामध्ये बिल्डिंग किती जुनी आहे, डॉक्युमेंटेशन, पार्किंग, ॲम्युनिटीज, रेल्वे स्टेशन्स किती जवळ आहेत, ह्या सर्व गोष्टींवरती रेट्स फ्लक्च्युएट होत जातात. हे पूर्ण मार्केटचे रेकी करून एक स्टँडर्ड कन्क्लूड केलेला रेट आहे. जेवढे तुमच्या बिल्डिंग्समध्ये पॉझिटिव्ह पॉईंट्स असणार तेवढं तुमचं रिसेल व्हॅल्युएशन वाढत जाणार. आता ऑनगोईंग प्रोजेक्ट जे चालू आहेत त्यामध्ये काय रेट आहेत, तर G+4मध्ये 45 ऑनवर्ड्स रेट आहेत, G+7मध्ये 55 to 60 ऑनवर्ड्स रेट आहेत आणि G+13च्या टॉवरमध्ये 65 to 70 ऑनवर्ड्स रेट आहेत. ह्यामध्ये जे मोठे टॉवर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पार्किंग, ॲम्युनिटीज, फॅसिलिटीज भेटतात, त्यामुळे त्याची कॉस्टिंग हायर साईडला आहे. तुम्ही तुमची फर्स्ट प्रॉपर्टी घेणार असेल आणि ती जर 1 BHK असेल किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करत आहात आणि त्यामध्ये तुम्ही एक स्मॉलर इन्व्हेस्टमेंटमध्ये 1 BHK बघत असेल तर काही मेजर फॅक्टर्सवरती तुम्हाला फोकस करायचा आहे की जेणेकरून तुम्ही काही येणाऱ्या वर्षांमध्ये ती प्रॉपर्टी चांगल्या रेटमध्ये रिसेल करू शकतात. आणि ते मेजर फॅक्टर्स तुम्हाला मी विजिटमध्ये एक्सप्लेन करेन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन उल्वेमध्ये लार्जली डेव्हलप होणाऱ्या 2 BHKची रेंज. फॅब्युलस इन्फॉर्मेशनसाठी फॉलो करा आणि जर प्रॉपर्टी बघत असाल तर कॉल करा. लवकरच भेट.